हॅलो फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट अश्विनी शिंदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लीगल लेन्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। बऱ्याच वेळा बऱ्याच कारणासाठी आपल्याला घराच्या बाहेर पडावं लागत असतं। कधी कामावर जाण्यासाठी, कधी मुलांना शाळेत सोडण्यासाठी, कधी स्वतः कॉलेजला जाण्यासाठी, शाळेत जाण्यासाठी, तर कधी असंच भटकंती करण्यासाठी, कधी कधी विनाकारणही। पण आपल्याला घराबाहेर पडून प्रवास हा करावाच लागतो। बऱ्याच वेळा घराबाहेर प्रवासासाठी निघतो आपण, पण घरी येऊ याची काही खात्री नसते। होय, कारण आता जे वाढत असलेलं अपघातांचं प्रमाण आहे ते खूपच वाढलं असल्या कारणाने प्रत्येकाला ही भीती राहते की मी पुन्हा माघारी घरी पोहोचेन की नाही। तर आज आपण पाहणार आहोत मोटर व्हेकल कायदा 1988, ज्यालाच आपण मोटर वाहन कायदा 1988 असंही म्हणतो। तर हा जो कायदा आहे भारत सरकारने का केला, कशासाठी केला आणि याच कायद्यामध्ये 2019ला नवीन सुधारणा काय झाल्या हे आपण आज डिटेलमध्ये पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूयात मोटर वाहन कायदा 1988। या कायद्याने काय सांगितलं तर वाहन चालवायचं असेल तर लायसन्स आवश्यक आहे, वाहन नोंदणी, वाहन विमा हे अनिवार्य आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाहतूक नियम पाळणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। आता आपण पाहणार आहोत मोटर वाहन कायदा 1988 मधील काही महत्त्वपूर्ण कलम, ज्या कलमांमध्ये आपल्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण अशा तरतुदी सांगितलेल्या आहेत। सेक्शन 3, लायसन्स शिवाय वाहन चालवणं हा गुन्हा आहे। सेक्शन 129, दोनचाकी वाहनावर हेल्मेट घालणं बंधनकारक आहे। सेक्शन 185, दारू पिऊन वाहन चालवलं तर दंड आणि तुरुंगवास दोन्ही होऊ शकतो। सेक्शन 198A, वाहन मालक आणि ड्रायव्हर यांच्या जबाबदाऱ्या यामध्ये स्पष्ट केलेल्या आहेत। आता हा जो मोटर वाहन कायदा आहे 1988चा, त्याच कायद्यामध्ये 2019ला काही कायदा दुरुस्ती आली आणि याच्यामध्ये बरेचसे असे महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आणि आता ते आपण बदल बघणार आहोत। 2019 मध्ये कायद्यात मोठे बदल झाले कारण जुने दंड इतके कमी होते की लोकांना नियमांकडे दुर्लक्ष केलं जायचं। सरकारने ठरवलं आता नियम तोडणाऱ्याला कडक शिक्षा हवी आणि म्हणूनच हे बदल। पहिला बदल, हेल्मेट न घातल्यास 1000 रुपयापर्यंतचा दंड, 3 महिन्यांपर्यंतचा वाहन परवाना निलंबित करण्याची शिक्षा किंवा दोन्हीही होऊ शकतं। लायसन्स शिवाय वाहन चालवल्यास 5000 रुपयापर्यंत दंड किंवा 6 महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात। जर तुम्ही दारू पिऊन वाहन चालवत असाल तर पहिल्या गुन्ह्यासाठी 10,000 रुपये दंड किंवा 6 महिन्यांपर्यंत कारावास किंवा 10,000 रुपये दंड आणि 6 महिने कारावास अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात। परंतु जर हाच गुन्हा दुसऱ्यांदा घडला तर 15,000 रुपये दंड किंवा 2 वर्षापर्यंतचा कारावास किंवा 15,000 रुपये दंड आणि 2 वर्षापर्यंतचा कारावास एकत्रितरित्या शिक्षा अशी होऊ शकते। जर एखाद्याने सिग्नल तोडला तर 5,000 रुपये दंड आणि 3 महिनेपर्यंतचा कारावास होऊ शकतो। जर एखादा अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी यांना पोलिसांनी वाहन चालवताना पकडल्यास त्यांच्या पालकांवरती 25,000 रुपये दंड आणि 3 वर्षापर्यंतचा तुरुंगवास, होय त्यांच्या पालकांना 25,000 रुपयापर्यंतचा दंड आणि 3 वर्षापर्यंतचा कारावास होऊ शकतो, कारण आपलं अल्पवयीन अपत्य ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे। म्हणून आता या सुधारणा ज्या झालेल्या आहेत किंवा हे जे दंडाची रक्कम वाढवलेली आहे, तर हे सगळं फक्त पैसे वसूल करण्यासाठी नाही तर जीव वाचवणं हा त्यामागचा उद्देश आहे, अपघात टाळणं हा त्यामागचा उद्देश आहे। आता आपण अनेकदा म्हणतो की पोलीस दंड वसूल करतात, पोलीस अडवतात, पोलीस थांबवतात, तर अशा वेळेस नागरिक म्हणून तुमचे काही अधिकार आहेत। जसं की पोलिसांना काही अधिकार आहेत तसंच नागरिक म्हणूनही तुम्हाला या कायद्याने काही अधिकार दिलेले आहेत। जसं की एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने जर तुम्हाला थांबवलं तर त्या पोलीस अधिकाऱ्याचे संपूर्ण नाव, त्यांचा बेल्ट नंबर आणि त्या पोलीस अधिकाऱ्याने तुम्हाला कुठल्या कारणासाठी थांबवलेलं आहे हे विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे। तसंच चलान जे आहे ते अधिकृत वेबसाईटवरूनच भरणं आवश्यक आहे, हेही तितकंच महत्त्वाचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आपण दररोज असं म्हणतो की सरकार काहीच करत नाही, सरकार फक्त कायदा आणतं आणि आपण तो तोडतो। पण सरकार कायदा जो आहे तो आपल्या सुरक्षिततेसाठी आणत असतं आणि आपण तो
निभावणं, त्यातले नियम पाळणं हे आपल्या सुरक्षिततेसाठीच महत्त्वाचं असतं. एक जबाबदार नागरिक होणं हे प्रत्येक नागरिकाचं, प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. लक्षात ठेवा, वाहतूक नियम पाळा म्हणजे जीवन वाचवा. तसंच कायद्याचं ज्ञान असणं हे स्वतःचं संरक्षण करण्यासारखंच आहे. आणि म्हणूनच अशा नवनवीन व्हिडिओसाठी, नवनवीन माहितीसाठी आपल्या लीगल लेन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि त्याखाली कमेंट करायलाही विसरू नका. तसेच जवळच्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.